महिलांच्या आजारपणाबद्दल जर आपण बोललो की महिलांच्या एक टिपिकल महिलांचे काही आजार असतात, गुडघे दुखणे, सांधे दुखणे, पोट दुखणे आणि पोटाला रिलेटेड जर आजार असेल तर नक्की त्यांनी त्या घरातल्या सदस्यांनी त्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी तर नाही ना पडत आहे आग्नेयखंडामध्ये, ते बघणं खूप गरजेचं आहे. ते जर असेल तर घरातल्या महिलांना आजारही होऊ शकतात. पण ते जर आपण काढून टाकलं तर नक्कीच त्या महिला त्या आजारापासून वंचित राहू शकतील, म्हणजे तो आजार त्यांना परत होणार नाही. त्याचबरोबर घरात काही जणांना, जसं वयस्कर व्यक्ती असतील किंवा कुठल्याही वयाच्या व्यक्तींना दीर्घकालीन आजार असतात, तर ते आजार जर असतील तर आपण नैऋत्य कोपरा बघणं, नैऋत्य खंड बघणं हा खूप गरजेचा आहे. त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम तर नाही आहे ना, त्या ठिकाणी आगमन निर्गमन किंवा प्रवेशद्वार तर नाही आहे ना, किंवा कुठला पाण्याचा जलतत्व तर तिथं येत नाही आहे. ते जर असेल तर मग आपल्याला त्याच घरातील काही सदस्यांना दीर्घकालीन आजारांना सामोरं जावं लागतं. आपल्याला घरात काही, आता हा आजाराचा विषय आहे का नाही मला माहित नाही, पण घरात बुद्ध्यांक कमी असतो काही जणांना, मग त्यांना सायकोलॉजिस्टकडे जावं लागतं. अशा जर पद्धतीचं असेल तर आपण ईशान्य कोपरा हा बघणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला एन्झायटी येत असेल, सतत हाताला घाम येत असेल, सतत घाबरल्यासारखं मन वाटत असेल, तर त्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये